सरकार बी आणलं होतं गेलं, परंतु शेवटी समाजाचा बी हात इतका भयानक आहे माझ्या पुढं, तर मी काहीच करू शकत नाही दादा. ते तुम्ही पाहिजेत, आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणारे, राज्यातला एकजूट टिकणारे. तुम्ही नसाल तर मराठ्यांची एकजूट टिकणार नाही. मग असं मला हे करून करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलेला होता. आणि त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे. मग मी लक्षात घेतलं जर आता हे सलाईन लावणारच आहेत. मी इतके आदळ आपत करून उपयोग नाही झाला माझा. रात्री काही इतका विरोध केला, मी घाण बोललो, काय उपयोग नाही झाला माझा. शेवटी ते म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला बी पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. तुम्ही असला तर 4 महिने लेट भेटन आरक्षण, पण तुम्ही असल्यावर भेटन, तुम्ही नसला तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे. त्यांनी सलाईन लावली. तर मग मी ह्या ठेप्यावर आलो की सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. मग ज्या सत्तेत जीव आहे, खुर्चीत जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारीला लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं ते इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊ. मग सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणं आहे, कोणाला आणायचं आहे, कोणाला पाडायचं आहे, कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण खासदार बोलत आहेत, कोणता मंत्री बोलतोय, त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन, 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजायच्या आधी आमरण पोषण मी स्थगित करण्याचे समाजाच्या आग्रह. तर मी सलाईन लावून नाही करतो, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही. बिना सलाईनचं मग मी 15 मरूच तर करायला तयार, पण सलाईन लावून करायला मी तयार नाही. ते खोटं बिगडी उपोषण मी नाही करू शकत. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार आहे, ते तसं सुरू ठेवायला तयार. पण सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढले तर गणपत पाटलासारखे दिसतील, त्यावर टीका केली तुमच्यावर. हे माझं जरा चांगलं होऊन द्या. त्याला सांगतो कोण कसं दिसतं, काय दिसतं, त्याला सगळं सांगतो मी. कोणासारखा दिसतो, काय दिसतो, तो बी कोणासारखा दिसतो, तो नाकार कसं, तो ते बिगर मिशाचं थुतार कसं, तो बी कसा दिसतो, ते तमाशातल्या मावशीवणी बिगर नाथाच्या मावशी, तो सगळं सांग. थांब मला थोडं नीट होऊन दे. तो काय मागं ठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर तो कशामुळं प्रेम आहे, तो कोणत्या बँकेत काय, तू दमधर म्हणा जरा. तू दमधर. तो हे लोक इथे येऊन बसलेले आहेत माझ्यापाशी, तो ह्या मतदारसंघात. मला ते वाचता नाही आलं नीट. तुला शेवटची संधी सांगतो, तू माझ्या नादी लागू नको. शेवटची संधी सांगतो दरेकर, तू माझ्या नादी लागू नको. मला तो काही काढायचा, मी अगदी प्रेमाने म्हणतो. कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोक तू निवडून तर येतच नाही, तू मागूनच जातो का हवी, तुला मागूनच घालायला लागतं हातदाराच्या. पण तो हे लोक बसलेले, तू मला लई तरार लावू नको. मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अतिमूर्ख माणूस नाही. वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक चमत्कारणात पडत नाही. शहाणा होय, तू शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपतो. सरकारने एक अक्षराने तुमच्याशी संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत बी नाही दादा. मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल हो, जातवान कट्टर मराठा, खानदानी मराठा. मी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी नाही आले, तसलं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.